दुसऱ्यांच्या दुःखात विकृत समाधान मिळत होतं तुम्हाला? तुम्हाला नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. दुसऱ्यावर जळफळाट करून त्याचा पाय खेचून आपल्याला वर नाही जाता येत अनिल. त्यासाठी आपल्याला सुद्धा धावावं लागतं. मेहनत करून संजयने स्वतःची गाडी घेतलीच ना, पण तू आहेस तिथेच आहेस आणि या सगळ्याला तुझा नाकर्तेपणा जबाबदार आहे. चोरून आणलेल्या कारचं काय करणार होतात तुम्ही? बोला ना, काय करणार होतात? मी संधी मिळाल्यावर मिळेल त्या किमतीमध्ये ती कार विकून टाकणार होतो, पण या अस्मिता मॅडम मुळे अडकलो. कुठल्या तरी सॉफ्टवेअरमुळे त्या कारचं लोकेशन उद्या कळणार होतं, म्हणून लवकरात लवकर ती कार नष्ट करण्याचा मी प्रयत्न केला. पण असं कुठलंही सॉफ्टवेअर नसतं रे अनिल. तोही आमच्या प्लॅनचा एक भाग होता. आम्हाला माहित होतं उद्या कारचं सॉफ्टवेअर मिळणार आहे. हे कळल्यावर आज रात्रीच त्या गाडीचं काहीतरी करण्याचा तू नक्की प्रयत्न करशील, आणि तसंच घडलं. ह्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. परेशला ऑलरेडी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलंय. आता यांच्यासाठी पोलीस इथे येतातच. सुनीलाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. नाही वहिनी, तुमची यात काहीच चूक नाहीये आणि अनिलमुळे तुमच्याशी असलेलं आमचं नातं कधीच बिघडणार नाही. ते तसंच राहील. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमची गाडी मिळेल. अनिल, आता तुम्ही जावा जेलच्या वारीला.